बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मराठी बालभारती इयत्ता तिसरी 1982ची एडिशन. ऐकूया यातील एक गोष्ट. गोष्टीचं नाव आहे सोन्याची जांभळे. लेखक आहेत दी कुलकर्णी. गोष्टीचं वाचन आसावरी दोशी. गोष्टीसाठी आभार महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे. एका गावात रामराव नावाचा एक बागायतदार होता. तो खूप श्रीमंत होता. कोणत्याही गोष्टीची त्याला काहीही कमतरता नव्हती. कशाची ददात नव्हती. म्हणजे त्याला थोडक्यात काही कमी नव्हतं. सगळं काही भरपूर होतं त्याच्याकडे. असं असूनही तो सुखी नव्हता. स्वभावाने तो फार भित्रा होता. शकून अपशकून यावर त्याची श्रद्धा होती. पाल चुकचुकली किंवा टिटवी ओरडत गेली की तो घाबरे. त्याला वाटायचं आता काहीतरी वाईट घडणार. त्या गावातच नागू नावाचा एक भगत राहत होता. भगत म्हणजे मंत्रतंत्र जादूटोणा करणारा. भित्र्या रामरावाचा स्वभाव त्याने ओळखला. त्याला चांगला लुबाडता येईल अशी त्याची मनोमन खात्री झाली. एक दिवस रामरावाकडे जाऊन तो म्हणतो कसा, धनी, तुम्ही कसल्या ना कसल्या काळजीत दिसताय. माझ्या मंत्राने तुमची सगळी काळजी मी दूर करीन. रामरावाला नागूचा आधार मिळाला. त्याला जरा बरं वाटलं. नागूला त्याने आपल्याकडे भगत म्हणून ठेवून घेतलं. पाल चुकचुकली की नागू मंत्र म्हणून भंडारा फुंकी. घुबडाचा आवाज ऐकला की लिंबू कापून घरावर फेकी. उंबऱ्यावर म्हणजे उंबरठ्यावर कोणी शिंकलं की लगेच दाराच्या चौकटीवर पाणी शिंपी. आपल्या मंत्राचा त्याने माराच सुरू केला. जिकडे तिकडे मंत्रच मंत्र. नागूने रामरावाला चांगलंच दिपवून टाकलं. एके दिवशी या रामरावांची म्हातारी आई आजारी पडली. ही एक संधीच चालून आली असं नागूला वाटलं. त्याने लगेच मंत्रतंत्र सुरू केले. गंडे दोरे बांधले. अंगारे धुपारे सुरू झाले. पण रामरावाची आई काही बरी होईना. मग एक मोठा यज्ञ करावा असं त्या नागूने सुचवलं. रामराव श्रीमंत होता. त्याने लगेच मोठा यज्ञ केला. खूप पैसा खर्च केला. या यज्ञात नागूने चांगलाच हात धुवून घेतला. पण या यज्ञाचा काहीही उपयोग झाला नाही. रामरावाच्या आईचा आजार वाढला आणि बिचारी त्यातच गेली. काही दिवस लोटले. नागू भगत रामरावाला म्हणाला, धनी, आपल्या परीने करायचं ते आपण केलं, पण त्यांचं आयुष्यच तेवढं होतं, त्याला आपण तरी काय करणार. एक गोष्ट मात्र करायची राहिली. रामरावाने विचारलं, ती कोणती? नागू म्हणाला, आपल्या हातून एक गोष्ट करायची राहून गेली. आईसाहेबांना जांभळं खाण्याची इच्छा होती, पण त्यांची ती इच्छा काही पूर्ण झाली नाही. रामराव हळहळत म्हणाला, अरे नागू, दिवसच जांभळाचे नव्हते, मग जांभळं आणायची कुठून? कुठे मिळाली असती तर मी एकाला 10 नोकर सोडले असते. कुठूनही जांभळं आणून दिली असती. नागू म्हणाला, धनी, हे सगळं खरं, पण त्यांची इच्छा यात अडकलीये. त्यांना स्वर्गात शांती मिळणार नाही. पण यावर काय करू? उपाय सुचव. लबाड नागूने लगेच उपाय सुचवला. धनी, चिंता करू नका, उपाय आहे. सोन्याची जांभळं करा आणि या भगताला दान द्या, म्हणजे ती आईसाहेबांना पोचल्यासारखी होतील. नागूने सांगितलेला उपाय रामरावाने लगेच अंमलात आणला. गावच्या सोनाराला बोलावलं. चांगली टोपलीभर सोन्याची जांभळं कर असं त्याला म्हणाला. सोनार चतुर होता. त्याने नागूचा कावा ओळखला. भाबड्या रामरावाला यातून कसं वाचवावं याचा विचार तो करत राहिला. सांगितल्याप्रमाणे सोन्याची जांभळं घेऊन सोनार आला. तो म्हणाला, धनी, ही घ्या जांभळं, पण त्यांचा काही उपयोग नाही. आश्चर्याने रामरावाने विचारलं, का रे बाबा, उपयोग का नाही? सोनार म्हणाला, काल रात्रीच आईसाहेब माझ्या स्वप्नात आल्या होत्या. त्या मला म्हणाल्या, माझी पाठ म्हणजेच कमरेच्या इथे फार दुखतंय, त्यावर आधी औषध पाठवा. मी अन्न पाणी सोडलंय, मला जांभळं नकोत. आधी हा उपाय करा. रामराव चिंतेत पडला. त्याला धीर देत सोनार म्हणाला, काळजी करू नका, मी औषध तयार करतो. आज संध्याकाळी नागू भगताला घेऊन माझ्या घरी या.
संध्याकाळ झाली. नागूला घेऊन रामराव सोनाराकडे गेला. लाल लाल तापवलेली गरम सळी, लोखंडाची एक सळी हातात घेऊन सोनार म्हणतो कसा, ह्या सळीने भगताच्याच पाठीच्या इथे कमरेला मी चांगले डाग देणार आहे. हे ऐकताच भीतीने थरथर कापत भगत म्हणाला, बाप रे, गरम सळीचे डाग, आणि ते कशासाठी? तापवलेली सळी घेऊन जवळ जात सोनार म्हणाला, भगता, तुला सोन्याची जांभळं दिली तर ती स्वर्गात आईसाहेबांना मिळतात ना. मग तुझ्या कमरेला जर डाग दिले तर आईसाहेबांची कंबरदुखी का बरं थांबणार नाही? हा कठीण प्रसंग ओळखून नागूने लगेच रामरावाचे पाय धरले. म्हणतो कसा, धनी, पैशाच्या लोभाने मी आजवर फसवलं, मला माफ करा, यापुढे मी कोणाच्या वाटेला जाणार नाही, खरंच. या प्रसंगाने रामरावाचे डोळे उघडले. खुळ्या समजुतीच्या मागे लागून आपण अकारण फसलो हे त्याच्या लक्षात आलं. असे सगळे मंत्रतंत्र करण्यापेक्षा डॉक्टरांकडे जाऊन औषध नाही का घेऊन यायचं? अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला नक्की भेट द्या. यूट्यूबवर, वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर, इंस्टाग्राम ID बुक्स दॅट स्पीक. भेटूया लवकरच पुढल्या गोष्टीत. बाय बाय. धन्यवाद.